नागपूर हिंसाचार प्रकरणात दंगेखोरांना कायद्यासोबतच आर्थिक दट्ट्याही बसणार आहे। नुकसान भरपाई दंगेखोरांकडूनच घेणार असं मुख्यमंत्री म्हणाले। भरपाई न दिल्यास त्यांची प्रॉपर्टी विकण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पाहूया TV9चा स्पेशल रिपोर्ट। ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्यांना नुकसान भरपाई येत्या 3 ते 4 दिवसात दिली जाईल। हे सगळं नुकसान दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल। नागपुरातील दंगेखोरांबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी कायमची अद्दल घडवणारा निर्णय घेत सज्जड दम भरलाय। दंगेखोरांकडून नुकसानीचे पैसे वसूल करणार आणि पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकणार असं मुख्यमंत्री म्हणाले। तसंच हिंसाचारामध्ये ज्यांचं नुकसान झालं त्यांना 3-4 दिवसात नुकसान भरपाई दिली जाणार असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तरी देखील अतिशय कडक कारवाई केली जाईल। आता जे काही नुकसान झालेलं आहे हे सगळं नुकसान दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल। त्याची सगळी किंमत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडून वसूल केलं जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल। ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे, गाड्या फोडणं, काहींच्या पार्शली गाड्या फुटल्या आहेत, त्या सगळ्यांना पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे। त्या सगळ्यांना नुकसान भरपाई येत्या 3 ते 4 दिवसात दिली जाईल। 17 तारखेला चिटणीस पार्क, हमसापुरी आणि भालदारपुऱ्यामध्ये जमावानं प्रचंड दगडफेक आणि जाळपोळ केली, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांचा कोळसा झाला। पण आता हे नुकसान अटकेत असलेल्या दंगेखोरांकडून वसूल केलं जाणार आहे। दरम्यान हिंसाचाराचं बांगलादेश कनेक्शन पूर्णपणे उघड झालं नसलं तरी मालेगाव कनेक्शन असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। जहाँ तक मालेगांव का सवाल है तो वो तो दिख ही रहा है, क्योंकि जो पार्टियां मालेगांव की इनको मदद कर रही है, इन्होंने वहाँ पर जो ऑफिस खोला है, जो आरोपी है, तो वो कनेक्शन तो बिल्कुल दिखाई पड़ रहा है। हिंसाचारादरम्यान महिला पोलिसांचा विनयभंग झाल्याची माहिती समोर आली होती, मात्र मुख्यमंत्र्यांनी महिला पोलिसांसोबत विनयभंग झाला नाही असं म्हटलंय। पण पोलिसांनी दाखल केलेल्या FIR मध्ये मात्र तसा उल्लेख आहे। जमावातील काही लोकांनी बंदोबस्तातील महिला अंमलदार यांना अंधाराचा फायदा घेत युनिफॉर्म तसंच शरीराला स्पर्श केला। जमावानं अश्लील शेरेबाजी आणि अश्लील इशारे केले, त्यामुळे स्त्री मनास लज्जा उत्पन्न झाली असं FIR मध्ये आहे। महिला कांस्टेबल के साथ अभद्र व्यवहार हुआ, मैंने CP साहब को ये पूछा है, ऐसी परिस्थिति नहीं है। हाँ, महिला कांस्टेबल पर पत्थर फेंके गए, उनको आहत करने का प्रयास हुआ है, लेकिन जिस प्रकार से मीडिया में बातें चली है, मैंने उसके बारे में पुलिस कमिश्नर से जानकारी ली और पुलिस कमिश्नर ने स्वयं उसकी जांच की है और उनका कहना यह है उस प्रकार का अभद्र व्यवहार नहीं हुआ है। नागपुरातील हिंसाचारावरून काँग्रेसनं स्थापन केलेल्या सत्यशोधन समितीवरून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी हल्लाबोल केला। या समितीमध्ये अकोल्याच्या दंगलीतील आरोपी साजिद खान पठाण यांचा समावेश आहे। हेच साजिद खान अकोला पश्चिमचे काँग्रेसचे आमदार आहेत, त्यामुळे दंगेखोर आणि दंगलीची चौकशी करण्यासाठी येणं म्हणजे लांगुल चालन आणि पाय चाटण्याचा प्रकार असल्याची जळजळीत टीका फडणवीसांनी केली। काँग्रेसची समिती किती गंभीर आहे याचं एकच उदाहरण मी देतो की ज्याच्यावर अकोला दंग्याचा आरोप आहे त्या दंग्याचा आरोपी हा त्यांच्या समितीचा सदस्य आहे। म्हणजे आता दंगेखोर हे दंग्याची चौकशी करण्याकरता जर येणार असतील तर ही समिती म्हणजे अक्षरशः लांगुल चालन आहे, पाय चाटणे आहे। क्या हुआ क्या नहीं हुआ उसमें सत्यता क्या है, ये समिति में उस बात के लिए समिति बनी है। अब समिति में कौन और क्या नहीं है, जिस तरह मेरे पे आरोप लगाया जा रहा, अकोला शहर में दंगे के आरोपी के नाम के हमको समिति में ली गई, तो मेरा सिद्ध तो करके बताए। कोर्ट में सिद्ध नहीं हुआ, कोर्ट में सिद्ध हुआ वो चीज़, वो केस चल रही नहीं चल रही उसके बारे में किसको पता है। ये वही भारतीय जनता पार्टी है जिसने 15 लाख का वादा करा था, जो अपने वादे पूरे नहीं कर सकी, वो किस पे क्या आरोप लगाएंगे। आता साजिद खान आणि अकोला दंगलीचं काय कनेक्शन आहे तेही पाहूया। मे 2023 मध्ये अकोल्यातील जुने शहर भागात दंगल उसळली होती। दगडफेकीसह वाहनांची जाळपोळ करत
पोलिसांवर देखील हल्ला झाला होता। या दंगली प्रकरणामध्ये साजिद खानसह 73 जण आरोपी करण्यात आले आणि न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल झालं। मात्र कोर्टानं आपल्याला दोषी सिद्ध केलेलं नाही असं साजिद खान यांचं म्हणणं आहे। तर इथे नागपूरच्या हिंसाचार प्रकरणात 92 जणांना अटक करण्यात आली असून 12 जण अल्पवयीन असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। सीसीटीव्ही तसंच स्थानिकांनी काढलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटचा दंगेखोर अटक होईपर्यंत कारवाई सुरूच राहील असा इशारा फडणवीसांनी दिलाय। सुनील ढगेसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।